चला आपण आज आहे ना मोदक करूयात। त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतले, तापून घेतलेलं आहे दूध हे। आणि हा एक डब्बा आहे ना दूध पावडर घेतलं आहे एवढं। मग या दोन साहित्यातच बनवूयात आपण। थोडंसं तूप तर वापरतोच आहे मध्ये मस्त। त्यासाठी वरची साय काढून घ्या। ते ना ओतून घ्या। त्याच्यात अर्धा लिटर दूध आहे। सॉरी, ह्याच्यात साखर टाकवायची विसरले ना मी, सॉरी। साखर आपण थोडीशीच घेणार आहोत। अर्ध्याच्या खालीच घेणार आहे। तेवढं 3 चमचे घेतले असते दाबू। ह्याच्यात आहे ना पहिले साखर टाकून हलवून घ्यायची। आता आहे ना हे दूध पावडर टाकून हलवून घ्यायचं मस्त याला। हे कोमट दुधात ही केलं ना म्हणजे हलवलं ना गाठी होत नाहीत। गरम दुधात टाकलं का फक्त गाठी होते, त्यात थोड्यात बसायला लागतं। मग लईच घट्ट झालं तर आपण दूध टाकूयात अजून ह्याच्यात। घट्ट तर नाही होणार असं वाटतंय मला। कोमट दुधात हलवलं ना अशा गाठी तयार होत नाहीत, नाहीतर लय गाठी तयार होतात। त्याला फोडत बसायला लागतं। ह्याला लागलं दूध तर अजून घेणार आहे मी, पण बघ। अजून थोडंसं दूध टाकूया त्याच्यात। चल ठेवूयात आता वर। बारीक गॅसवर करूयात आपण, मोठ्या गॅसवर आहे ना चिटकतं खाली। हे ना असं कढई चिटकायला लागली, स्टीलची कढई आहे ना त्याच्यामुळे चिटकायला लागली, म्हणून त्या कढईत घेतलं माझ्याकडे। ते असं काढायचं। सतत हलवत राहावं लागते, सतत हलवावं लागतं, नाहीतर
चिटकतं खाली. चिटकते काय ते स्टीलच्या कढईमध्ये झालेलं आपल्याकडनं चुकलं. होतं तसं हलवं. कढई चिटकलं ते खराब दिसायला लागलं ह्याच्यात. त्यात आहे ना चमचा भरून झालं नाही, थोडंसं हलवून नाही. एक जागा गोळा झाला पाहिजे, मस्त हलवून हलवून नाही का. स्टीलच्या कढईमुळे माझ्याकडनं चुकून झाली. मी सगळं ह्याच्यात लाल लाल दिसायला लागली. जाऊ दे, पण बदाम टाकल्यासारखं दिसतंय. तुम्हाला तर म्हणजे ह्याच्यात बदाम काजू काय टाकायचं असं तर टाकू शकता. मी काय नाही टाकलं. आता खाली करून घेते ना. आता हे काही चिटकत नाही आता कशालाच. हे म्हणजे असं पूर्ण तयार झालं आहे. ताटात काढून घेऊ आता आपण. मस्त ह्याला आहे ना थोडंसं गार करायला ठेवायचं ते मिश्रण. ह्याला ना तूप लावून घेतलं थोडंसं. तेल तूप काही लावलं तरी चालतंय. साच्याला आहे मस्त दाणेदार झालं. असं हे नाही झालेलं. मस्तच. खूपच मस्त झालं. असेच आहे ना सगळे बनवून घेऊयात आपण. ते हात भरला माझा. ठेवून टाकते ते. किती झाले बघ बरं. 3 9